नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हुकेरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी चलो इंगळी आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र या आंदोलनाला कुठलीही परवानगी दिली जाणार नाही असे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की हल्ल्यात जखमी झालेल्या 5 जणांपैकी एक जण हद्दपार रेकॉर्ड असलेला रौडी शीटर असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करून 4 हल्लेखोरांना अटक केली आहे. तसेच गोरक्षणाच्या नावाखाली जबरदस्तीने एखाद्याच्या घरी घुसल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण केल्याप्रकरणी गावातील काही समाजकंटकांचा यामध्ये सहभाग असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असून याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पासा मैलाराम येथील रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की परिसरात घबराट पसरली आणि संपूर्ण परिसर धुराने व्यापला. आगीने संपूर्ण कारखाना वेढला असून या दुर्घटनेत 10 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटानंतर घटनास्थळी 11 अग्निशमन गाड्या दाखल होऊन आग विझवण्याचं काम सुरू आहे. सुमारे 15 ते 20 कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय रेल्वेने जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. नॉन एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 1 पैसा तर एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ होणार आहे. 500 किलोमीटर पर्यंतच्या सेकंड क्लास तिकीट दरामध्ये आणि एमएसटी मध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र त्यापुढील अंतरासाठी प्रवाशांना प्रति किलोमीटर अर्धा पैसा जास्त द्यावा लागेल. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये 1 जुलैपासून 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने पेट्रोल पंपावर इंधन भरू शकणार नाहीत. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला असून एंड ऑफ लाईफ वाहनांवर ही बंदी लागू केली जाणार आहे. कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, मंगळूर आणि बेंगळूर या 4 प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्याने खळबळ उडाली. रविवारी दुपारी रोड किल क्यो या ईमेल आयडीवरून संबंधित विमानतळांच्या संचालकांना हा धमकीचा संदेश पाठवण्यात आला. धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. प्रत्येक प्रवासी व नागरिकांची काटेकोर तपासणी सुरू असून बॉम्ब शोध पथक, श्वान पथक, पोलीस, गुप्तचर विभाग आणि सुरक्षा कर्मचारी सतर्क राहून नजर ठेवत आहेत. गो हत्येविरोधात निदर्शने करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक प्रमुख रवी कोकितकर यांनी कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यात सरकार व पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. या हल्ल्यामुळे हिंदू कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून भाजपने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली. आंदोलनात जिल्हा भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यातील परिवहन महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात होते. मात्र राज्य सरकारने अंमलात आणलेल्या शक्ती योजनेमुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळू लागला आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी मोफत प्रवासामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच इतर गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी बस व बस स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली नसली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. ते सोमवारी बुडा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मागील काही दिवस जोर कमी झाल्यानंतर पावसाने पुन्हा मुसंडी मारली आहे.
2 दिवसात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आज सोमवारी सकाळी काही काळ उघडीप दिल्यानंतर दिवसभर पावसाचा जोर कायम होता. परिणामी हवेत गारठा निर्माण होऊन जनजीवनही काहीसं विस्कळीत झालं होतं. हवामान खात्यानं पुढील काही दिवस दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार शहरासह तालुक्यातही पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजवला होता. नदी नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा पाऊस अधिक सक्रिय झालाय, त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्येही धाकधूक वाढली आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार आतापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामधील इंगळी गावामध्ये गायींची बेकायदेशीर वाहतूक थांबवण्यासाठी गेलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या 5 कार्यकर्त्यांना झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. गोशाळेतून गायी घेऊन जात असलेल्या दलालांना गाडी थांबवून विचारणा केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटना यमकंडमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना हुक्केरी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला की हल्लेखोरांवर योग्य कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल. अंमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून शाहूनगर ते बीके कंगराळी मुख्य रस्त्यावर सीसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3.5 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहूनगर येथून बीके कंगराळीकडे गांजा वाहून नेत असलेला मनोहर उर्फ बाळू गजानन हुद्दार राहणार कंगराळी बीके याला मोटार अडवून तपासण्यात आले. तपासणीमध्ये 88,700 रुपयांचा 3.5 किलो गांजा, 3,700 रुपये रोख आणि तस्करीसाठी वापरलेली मोटार जप्त करण्यात आली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटकमध्ये सत्ताधारी सरकारकडून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप जनता दलाने केलाय. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जनता दलाच्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. जनतेला पारदर्शक शासन हवे असून सध्याच्या सरकारने भ्रष्टाचार वाढवण्याचेच काम केले आहे असे जनता दल नेत्यांनी स्पष्ट केले. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे गोकाक, गोडचिनमलकी धबधबे, हिडकल धरण आणि अंबोली या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र यंदा अद्याप परिवहन मंडळाकडून वर्षा पर्यटनासाठी विशेष बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटकातून नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी या हंगामात परिवहन महामंडळाकडून गोकाक धबधबा, गोडचिनमलकी, हिडकल डॅम आणि अंबोलीसाठी विशेष बसेस चालवण्यात येतात. यंदा मात्र या बसेस सुरू न झाल्याने परिवहन मंडळाला पर्यटनाचा विसर पडला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष बसेस चालू करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला अंडरपास आज नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचं समोर आलंय. पावसामुळे अंडरपासमध्ये पाणी साचून तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वकील आणि नागरिक यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला हा अंडरपास वापराविना पडून आहे. सकाळी काही शाळकरी मुले आणि युवक या साचलेल्या पाण्यात पोहत व मस्ती करताना आढळले. साधारण 10 फूट खोलीपर्यंत इथं पाणी साचल्यानं मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. परिसरातील अधिकाऱ्यांनी संबंधित मुलांना हुसकावून लावलं असलं तरी या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. अंडरपासचं नियोजन आणि देखभालीबाबत बेपर्वाई यामुळे हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं असून नागरिकांनी तातडीने पाण्याचा निचरा करून अंडरपास सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.
बेळगाव शहरातील तांगडी गल्ली येथे श्री कपिलनाथ मंडळाच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजीपूर्वक आरोग्यदायक राहावे हा मुख्य उद्देश ठेवून हे शिबिर राबवण्यात आले। डेंग्यूने बळी गेलेल्या कुमार वरद पाटील यांच्या स्मरणार्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन असंख्य नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला। बेळगावातील आयुर्वेदाची 75 वर्षांची परंपरा निरंतर आपल्या सेवेत डॉक्टर पुष्कर केतकर यांच्या श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राने जपली आहे। यांच्याकडे संधिवात, सर्व जुनाट मणक्यांचे आजार जसे स्पॉन्डिलिसिस, त्वचा विकार, सोरियासिस, व्हेरिकोज वेन्स, जुनी सर्दी, दमा, आम्लपित्त, वंध्यत्व व इतर पोटाचे आजार यावर रिझल्ट ओरिएंटेड चिकित्सा उपलब्ध आहेत। चिकित्सेमध्ये औषधोपचार, पंचकर्म, अग्निकर्म, विद्धकर्म इत्यादी सुविधा देखील असल्याने रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। आमचा पत्ता श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, क्लासिक प्लाझा, तळमजला, कवळे मठासमोर, सोमवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। मोबाईल क्रमांक 9902382968। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। कृषी प्रधान भारतात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय ही महत्त्वाचा जोड व्यवसाय म्हणून मानला जातो। कर्नाटकमध्ये सुमारे 1,14,00,000 जनावरे असून त्यातील 22,822 गायी आणि म्हशी अधिक दूध देणाऱ्या दर्जेदार जनावरांमध्ये म्हणजेच एलाइट एनिमल्स मध्ये नोंदवण्यात आल्या आहेत। केंद्रीय पशुसंगोपन व दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या सुरभी चयन शृंखला योजनेअंतर्गत या जनावरांची निवड करून गट तयार करण्यात आले आहेत। घराघरामध्ये भेटी देऊन वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचे दूध उत्पादन मोजले जात असून त्यानुसार जनावरांच्या कानाला टॅग लावून भारत पशुधन ॲपमध्ये नोंद केली जात आहे। या उपक्रमामुळे दर्जेदार जनावरांना प्रोत्साहन मिळणार आहे। नेगेल योगी रयत सेवा संघ कर्नाटकच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी केले। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून ते संबंधित शासन विभागाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। या निवेदनाद्वारे पीक विमा उतरवणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशा मुख्य मागणीसह इतरही शेतकरी हिताच्या मागण्या मांडण्यात आल्या। निवेदन सादर करतेवेळी बसवराज पागाद, सुरेश नागनूर, नेगेल योगी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। बेळगावातील सुभाषनगर येथील प्रियंका रेसिडेन्स जवळ हेरोईन विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेहान महम्मद गौस रोटीवाले राहणार आंबेडकर नगर सदाशिवनगर, गणेश कुमार अनिल नागणे राहणार पंढरपूर महाराष्ट्र आणि सज्जद जानिश गुलाब अहमद अंगरशा राहणार बार्शी सोलापूर सध्या राहणार सुभाषनगर बेळगाव यांचा समावेश आहे। त्यांच्याकडून सुमारे 30 ग्रॅम वजनाचे 30,000 रुपये किमतीचे हेरोईन जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी आदित्य राजू पाडळकर राहणार सांगली आणि मोहम्मद हुसेन उर्फ सैबाज नूर अहमद इनामदार राहणार रुक्मिणीनगर हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। संशयितांविरोधात मार्केट पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गो हत्येविरोधात निदर्शने करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झालं आहे। या घटनेचा श्रीराम सेनेने जोरदार निषेध केला असून प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली चलो इंगळी या नावाने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यात अपयश आल्याचा आरोप केला। हल्लेखोरांवर कठोर कारवाई न झाल्यास येत्या 3 जुलै रोजी हुक्केरी शहरात बंद पुकारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। पावसाळ्यात संत्री, मोसंबी यासारख्या फळांसोबत अननसाची ही मागणी बेळगाव बाजारात वाढताना दिसत आहे।
वाढत्या मागणीमुळे शेतकरी नवनवीन प्रयोग करत असून पानलोट सारख्या भागामध्ये अननसाची लागवड पारंपरिक पद्धतीने पावसाळ्यातच न करता आता उन्हाळ्यातही घेतली जात आहे। या नव्या पद्धतीमुळे अननसाचं पीक आता वर्षभर बाजारात उपलब्ध होत असून ग्राहकांना कोणत्याही हंगामात ताजे अननस खरेदी करता येणार आहेत। ईशान्य भारतातील प्रमुख पीक मानल्या जाणाऱ्या अननसाला सध्या बाजारात 50 ते 100 रुपये दर मिळत असून मागणी सातत्याने वाढत आहे। हंगामवार लागवडीच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांनाही याचा चांगला फायदा मिळतोय। निपाणीत तालुका कृषी केंद्राच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील भुईमूग बियाणे वितरण प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली। सवलतीच्या दरात मिळणारे बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं। पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये झालेला गोंधळ दुसऱ्या टप्प्यात देखील जसाच्या तसाच राहिला। भुईमूग बियाणे मिळणार म्हणून सोमवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी वितरण केंद्राबाहेर गर्दी केली होती। पहाटे 5 पासून शेतकरी जमू लागले असले तरी सकाळी 10 नंतर वितरण सुरू करण्यात आले। गर्दीचा महापूर आणि उडालेला गोंधळ रोखण्यासाठी शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं। नियोजन शून्य वितरण प्रक्रियेमुळे हा प्रकार घडला। निपाणी कृषी केंद्राच्या वितरण प्रक्रियेचा गोंधळ थांबता थांबेना असंच काहीसं चित्र दिसून येत आहे। मृग व आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने यंदा किमया केली आहे। जून महिन्यात पावसाचा जोर वाढल्यानं नद्यांच्या व जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। तथापि राजा लखमगौडा जलाशयात सोमवार दिनांक 30 जून रोजी 31 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे। जलाशयातील डाव्या व सीबीसी या 2 कालव्यांना 1400 क्युसेक पाणी पुरवठा केला जात आहे। गतवर्षी जून अखेर 9 टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा पावसाच्या हजेरीने 31 टीएमसी पाणीसाठा असून जलाशयामध्ये 12,842 क्युसेक पाण्याची आवक होत आहे। तर गत 4 दिवसांपूर्वी 30,000 क्युसेक पाण्याची आवक होत होती। मात्र गत 2 दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यानं पाण्याची आवक घटली आहे। आर्द्रा नक्षत्राचा कालावधी 4 जुलैपर्यंत आहे। यामुळे अखेरच्या 2 दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। यामुळे हिडकल जलाशय यंदा जुलैच्या 15 तारखेपर्यंत 51 टीएमसी क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। श्यामाप्रसाद मुखर्जी रस्त्यावरील प्रसिद्ध रॉ फिटनेस तर्फे मंडोळी येथे नुकताच वन महोत्सव साजरा करण्यात आला। या उपक्रमात रॉ फिटनेसच्या सुमारे 25 शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता। यावेळी विविध प्रकारच्या 100हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली। गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या प्रसंगी रॉ फिटनेसचे संचालक विजय चौगुले, सुनील लाटूकर, सोमनाथ बिर्जे, यश चौगुले, विशाल बिर्जे आदी उपस्थित होते। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे। असं असलं तरी पानलोट क्षेत्रामध्ये होणारा पाऊस आणि त्यातच धरणातून वाढवण्यात आलेला विसर्ग याचा परिणाम म्हणून वेदगंगेची पाणी पातळी वाढत होती। पावसाने उघडीप देऊनही जत्राट बंधारा पाण्याखालीच होता। 25 जून रोजी बंधाऱ्यावर पाणी आलं होतं। यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। सोमवारी सकाळी पाणी पातळीमध्ये घट झाल्यानं बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला। तब्बल 6 दिवसांनंतर या मार्गावरून वाहतूक सुरू झाली असून प्रशासनाने वाहतुकीला मुभा दिली आहे। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत नाराजीचे वादळ उठले असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज बेंगळूरमध्ये दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर काही आमदारांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले असून काहींनी प्रशासकीय अपयशावर टीका केली आहे। त्यामुळे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना ऊत आलाय। सत्ताधारी काँग्रेसमधील वाढता असंतोष, सार्वजनिक आरोप आणि नेतृत्व बदलाच्या चर्चांमुळे पक्ष अडचणीत सापडलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।